नवीन सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. दिवा कोलीवाडा आणि ऐरोली स्पोर्ट्स. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर एंटर करा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना ऐरोली स्पोर्ट्सच्या संघाची चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. अगदी 30 धावांचं लक्ष असताना देखील खूप चांगली फाईट दिली होती कोपरी स्पोर्ट्स कोपरी या संघाने. पण सरते शेवटी जो गेम प्लॅन आखला होता नवसाती दिवा कोलीवाडा या संघाने, तो गेम प्लॅन त्यांचा सक्सेस ठरला आणि त्याने विजय संपादन केला. श्री गावदेवी स्पोर्ट्स कोळशेत आयोजित रष्टिक कप 2024 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. अंतिम दिवस ग्रँड फिनाले डे. हु विल बी दी चॅम्पियन. कोण आज झलालता चषक इथून घेऊन जाणार. चला पंच लगेचच सामन्याला सुरुवात करा. नरेंद्र भारती. खूप चांगले पंच, चांगले निर्णय, बिनचूक आणि अचूक निर्णय त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतात आपल्याला ह्या स्पर्धेमध्ये. प्रतिवर्षाप्रमाणे ह्या वर्षी देखील अगदी 9 वर्षाला सुरुवात झाली आणि 9 वर्षाचं स्वागत करण्यासाठी ह्या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. लाजवाब शानदार आयोजन. दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा मैदानाच्या आतमध्ये निश्चितच पाहतोय. हा सामना ऐरोली वर्सेस दिवा कोलीवाडा. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अक्षय पाटील तयार होते बॉलिंग मार्कवर. फलंदाज तयार. स्ट्रायकिंग एंडला जयेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला अभि. पहिला चेंडू फक्त हलक्याने स्लाइस केलेला आहे चेंडूला. थर्ड मॅनला चेंडू जातोय. एक धाव त्यावर सहज पूर्ण करताना बॅटर ऑफ द मार्क झालेला आहे. जयेश खातं गोलतोय. धावसंख्येची सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा सज्ज होणाऱ्या बॉलिंग मार्कवर अक्षय. स्टॉप वॉच आम्ही लावलेला आहे. लक्षात घ्या, जो जास्त वेळ घेईल मैदानाच्या आतमध्ये त्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. पुल केलेला आहे. कंट्रोल पुलचा फटका. क्षेत्ररक्षक झेपावतोय. फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही नाही. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे. धावसंख्या पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 2 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. जबरदस्त संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे दोन संघांमध्ये. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक विजय मिळवलेला आहे. दुसऱ्या फेरी दिला सामना. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर अक्षय पाटील. चेंडूला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक दक्ष होता. वेल जज कॅच. फलंदाज बाद. थर्टी सारखी जी रेषा आहे ती तुम्हाला क्रॉसिंग करावीच लागेल. बघा इथून आता तुम्हाला सरळ पॅनल्टीचा सामना करावा लागेल. बरोबर पहिला चेंडू 4:28 पडला. लक्षात घ्यायचंय. आणि 3 षटक तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करावीच लागतील. गोलंदाज तयार होते. बॉलिंग मार्कवर अक्षय पाटील. समोर जाईल दुर्वेश. पुल केलेला आहे. चांगला फटका. क्षेत्ररक्षक झेपावते. आउटफील्ड मधून जबरदस्त फिल्डिंग. क्विक थ्रो. फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही नाही. सिंगलने धावसंख्या पुढे सरकताना 3 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. पहिलं
मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक खूप चांगली किफायती असरदार गोलंदाजी करतोय. इफेक्टिव्ह गोलंदाजी बघायला मिळते गोलंदाज अक्षय पाटील याच्याकडून. स्वीट शॉट फक्त तिथे एकच धाव मिळेल. एकच धाव मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना स्कोअर बोर्डवर 4 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. निश्चित 3 षटकांचा निर्धारित सामना किमान प्राथमिक लक्ष असेल ऐरोली स्पोर्ट्सच्या संघाचं 30+ दाबा. इनिशियल ओव्हर मध्ये एक चांगली सुरुवात निश्चितच करावी लागेल. ती सुरुवात आतापर्यंत तरी झालेली नाही. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे. स्वतंत्र दिलेलं नाही मोठा फटका खेळण्यासाठी गोलंदाज अक्षय पाटील याने. वेगवान चेंडू भरधाव वेगाने चेंडू टाकला होता. चेंडू जाते डॉट. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकर फक्त आणि फक्त 4 एका गड्याच्या मोबदल्यात. काय गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. जबरदस्त पॉवरफुल गोलंदाजी राहिली अक्षय पाटीलची. येणारे अजून 2 षटक. या 2 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल असेल ते बघायचं आहे. निश्चितच पाहतो आपण ऐरोली स्पोर्ट्स या संघाला आता इथून चांगला खेळ करावा लागेल. संघ पूर्णपणे बॅकफुटवर पाहतोय तर चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय दिवा कोलीवाडा या संघाला. ह्या विभागामध्ये अक्षरशः दबदबा निर्माण केला दिवा कोलीवाडा या संघाने. मला एक स्पर्धा आठवते 2023 ला स्वर्गीय बंटी भोईर स्मृती चषक श्रद्धांजली चषक जी हायलँड बालखुम आयोजित ती स्पर्धा होती. अंतिम फेरीचा तो सामना सनसनाटी सामना झाला होता. स्ट्रेट फटका खेळलेला डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक झेपावतोय. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज होते बाद. फलंदाजाचा संपला खेळ. धावसंख्या धावपलकर कायम आहे 2-4. दयनीय स्थिती पाहतो आपण. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना तेजस. ती मॅच मित्रांनो होती घोरसई बी भिवंडी तालुक्यातील एक दादा संघ आणि दुसऱ्या बाजूला 9 कोलीवाडा. 58 धावांचं लक्ष होतं. 58 धावा 9 कोलीवाडा या संघाने पूर्ण केले होते आणि 58 वरच रोखलं होतं घोरसई बी या संघाला. चेजिंग कंपल्सरीच्या बलावर तो चषक पटकावला होता. श्रद्धांजली चषक जिंकला होता 2023 ला मागच्या हंगामामध्ये 9 कोलीवाडा या संघाने. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. कट करण्याचा प्रयत्न केला होता. जोरदार अपील या स्कॉटलँड एज अँड गॉन. 1 मोर विकेट डाऊन. नाईक आता हॅट्रिक वर येतोय. हॅट्रिक बॉल समोर जाईल बॅटर अनिकेत. सेट फटका केलेला अगदी साइड स्क्रीन समोर. 1 बॉल 2 बॉल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार.
बॉल आणि पाहतो आपण चेंडू सीमा पार 4 धावांसाठी चौकार आणि धावसंख्या आता मात्र पुढे सरकताना स्कोरबोर्डवर 8 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. चौकार अनिकेतच्या बॅटमधून आलेला आहे. अनिकेत देखील सांगतोय की हम भी किसी से कम नहीं, आम्ही दबाव घेणार नाही, दबावाला झुगारून खेळण्याचा प्रयत्न करू मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कर. स्लोवर वन धीम्या गतीने चेंडू टाकला होता. चेंज ऑफ द पेस, व्हेरिएशन आणि व्हरायटी बघायला मिळते गोलंदाजीमध्ये. विविध प्रकारचे चेंडू टाकण्यामध्ये हा वाकबगार असलेला गोलंदाज आहे साहिल. चेंडू जाते डॉट. पुन्हा एकदा साहिल लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने मारा करते. स्वेअर चेंडू, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येते. एक अवांतर धाव जोडली जाईल. धावसंख्या सिंगलने वाढते. 9 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. एक्स्ट्राची मदत. पुन्हा एकदा साहिल तयार बॉलिंग ट्रॅम्पवर. चेंडू मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. वन बाउन्स, पण काय फिल्डिंग बघायला मिळते. ऍथलेटिक एफर्ट्स बघायला मिळते तिथे क्षेत्ररक्षकाचा. आपल्या संघासाठी 2 धाव वाचवते. तसेही क्रिकेटमध्ये एक एक धाव खूप महत्वाची असते आणि फक्त 2च धाव मिळतील बॅटर अनिकेतला. धावसंख्या वाढते. धावफलकावर 11, पण धावफलक हालता ठेवण्याचं काम करताना आता अनिकेत मिडल ऑर्डर मधल्या फळीमध्ये. पुन्हा एकदा चांगला फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावते. जबरदस्त एफर्ट्स, पण एक्झॅक्टली तिथे काय घडलं पाहावं लागेल. काय फिल्डिंग दाखवलेली आहे. ह्याला म्हणतात क्रिकेट. तुम्हाला सामना जर जिंकायचा असेल तर मी सकाळी देखील या गोष्टीचा उल्लेख केला होता. A1 दर्जाची फिल्डिंग, A1 दर्जाची गोलंदाजी, A1 दर्जाची बॅटिंग होणे खूप महत्वाचं असते क्रिकेटमध्ये. 2 धावा सेव्ह करतो आपल्या संघासाठी आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 3/13 धावफलकावर. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण खूप उशीर झालेला. आपल्याला अजून 3 ते 4 सामने कव्हर करायचे आहेत, याची नोंद घ्यायची आहे. आणि अंतिम फेरीचा सामना आजच खेळवला जाईल, याची नोंद घ्या. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग मार्कर ऍक्टिव्हा आपली लाईट बंद करायची आहे. थँक्यू. चंद्रकांत बॉलिंग मार्कर सज्ज होते. एक अनुभवी खेळाडू आहे चंद्रकांत, लेजंड खेळाडू. सामोर जाईल बॅटर जयेश. स्विच इट, पण तिथे फक्त एकच धाव मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे. सिंगलने धावसंख्या 14 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. आता धावा जमा कराव्या लागतील या षटकामध्ये. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही नाही. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 15 वर जाऊन पोहोचलेले आहे. फटके चांगले आहेत, पण थोडस आउटफील्ड सरफेस निश्चितच खराब असल्यामुळे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना पाहतोय आपण. पुन्हा एकदा चंद्रकांत तयार बॉलिंग मार्कवर. राईट आर्म राऊंड दी स्टंप. सामोर जाईल बॅटर पुन्हा एकदा जयेश. पुन्हा एकदा वन्स अगेन, पण चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅट 6. आलेला आहे बॅटर जयेशच्या बॅट मधून. आता मात्र यशस्वी ठरलेला आहे बॅटर. जागा योग्य निवडली. जबरदस्त संपर्क झाला. चेंडू मात्र खोलवर टप्प्यात चेंडू टाकला होता. फलंदाज अगदी बुंध्यामध्ये. चेंडू जातो डॉट. धावसंख्या कायम आहे धावफलकावर 21.
21 ला 3 खेळाडू बाद. तिसरा आणि अंतिम षटक मार्गस्थ. चंद्रकांत पुन्हा एकदा तयार. ऑफिस्ट्रोस ड्राईव्ह केलेला क्षेत्ररक्षक थोडासा फ्लंबल झाला आणि त्याचा फायदा घेताना आता मात्र निश्चितच पाहतो आपण 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. जयेश याने धावसंख्या पुढे सरकताना स्कोरबोर्डवर 2300 आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. शेवटचा चेंडू आहे पहिल्या डावातील. शेवटचा चेंडू इनिंग मधील फेस करेल बॅटर जयेश. 23 धावा धावफलकावर. स्विच हिट केलेला आहे. क्षेत्ररक्षक आउटफील्ड मधून झेपावतोय. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज बाद होतोय दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये. हो साहेब. थैंक यू मिस्टर जयवंत पाटिल सर. यस पहले इनिंग की समाप्ति जरूर हो चुकी है. पहले इनिंग की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पे स्कोर जरूर दर्शाता हुआ जीत के लिए 18 गेंदों पर 25 रनों की लक्ष्य जरूर यहाँ पर रखी गई है. चलिए मैच ऑन करना है, ज़्यादा समय नहीं लेना है. तीसरे दिन यस आखिरी दिन जरूर मेगा फाइनल डे जरूर यहाँ पर देखने मिलता हुआ गावदेवी स्पोर्ट्स कोलशेत आयोजित थ्रस्टी कप 2024 का सेमी यस फाइनल डे मेगा फाइनल डे जरूर देखने मिलता हुआ. 2 दिन के बारे में बात करें तो यस पहले दिन के जो विजेता रहे जिन्होंने सेमीफाइनल में प्रवेश किया यस गावदेवी स्पोर्ट्स कोलशेत. और कल के दिन के बारे में बात करें तो यस मेगा 11 वाघगिल जो कि ऑलरेडी सेमीफाइनल में प्रवेश कर चुकी है. तो पहले इनिंग की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर यस स्कोर जा पहुंचा है 25 रनों पर 18 गेंदों पर 25 रन की जरूरत है. यस चलिए नेक्स्ट मैच के लिए भी प्लीज रेडी रहना है. टॉस के लिए विलास मूर्ति राणा प्लीज आपको आना है टॉस के लिए. और मैच का सिचुएशन देखिए 18 गेंदों पर जीत के लिए यस 25 रनों का लक्ष्य जरूर रखा गया है. पहले ओवर के बारे में बात करें तो यस पावर प्ले का बंधन जरूर यहाँ पर देखने मिलता हुआ. सलामी बल्लेबाज जाते हुए ओमकार. यस सलामी बल्लेबाज जरूर जाते हुए मैदान पे ओमकार एंड तुषार. 18 गेंदों पर 25 रनों का लक्ष्य जरूर रखा गया है. चलिए प्लीज मैच ऑन करना है, ज्यादा समय नहीं लेना है. यस टाइमिंग ऑलरेडी यहाँ पर स्टार्ट कर चुके हैं. यस अगर अंधेरा होगा तो आगे के मैच खेलने में दिक्कत आपको ही होगी, इसीलिए प्लीज थोड़ा जल्दी आपको मैच स्टार्ट करना है. मैच का सिचुएशन देखिए 18 गेंदों पर 25 रनों की जरूरत है. सलामी बल्लेबाज जरूर ओमकार एंड तुषार नजर आते हुए यस सामना करेंगे. यस ओमकार यस ओमकार जरूर नजर आते हुए.
यस गेंदबाजी के लिए गेंदबाज सूर्यकांत सामना करेंगे ओमकार। यस पहले ही गेंद पर प्रहार करना चाहते थे, बैट और गेंद का कोई संपर्क होता नजर नहीं आता हुआ, गेंद रहेगी डॉट के रूप में। यस कॉल जरूर किया था, स्पोर्ट्समैनशिप जरूर यहाँ पर दिखा, थोड़ा सा दिक्कत जरूर हुआ, ओमकार को गेंद जरूर लगी, लेकिन गेंदबाजी की तारीफ करनी होगी। गेंदबाज तू खुद उनके पास दौड़कर जाकर यस हैंडशेक करते नजर आते हुए, स्पोर्ट्समैनशिप जरूर देखने मिलता हुआ मैदान पर। पहले ओवर के बारे में बात करें तो यस पावर प्ले का ओवर चल रहा है, केवल 2 खिलाड़ी आपको बाउंड्री लाइन के बाहर नजर आएंगे। 17 गेंदों पर कंपलसरी चेसिंग एंड ड्रेसिंग का ये सामना, 25 रन बनाने होंगे और 17-25 का ये मैच आता हुआ। एक बार फिर गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार होते हुए सामना करेंगे ओमकार। इस बार देखिए यस प्रहार करना चाहते थे, खिलाड़ी वहां पर मौजूद जरूर थे, जब तक खिलाड़ी गेंद को लौटेंगे गेंद जाएगी रेंगते हुए 4 रनों के लिए। खेला गया शॉट तक, खिलाड़ी जब तक गेंद को कलेक्ट करते, गेंद निकलती हुई 4 रनों के लिए। एक बार फिर गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार होते हुए सामना करेंगे ओमकार। इस बार देखिए यस प्रहार करना चाहते थे, नो मैंस लैंड में सर गेंदी यस मिसफील्ड करते नजर आते हुए खिलाड़ी, बैक टू बैक ओमकार के बल्ले से आता हुआ। डॉक्टर गौरव फरतडे आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करते, वेलकम। यस बैक टू बैक यहाँ पर ओमकार ऑन फायर, 2 जबरदस्त चौका उनके बल्ले से निकलता हुआ। इस बार देखिए यस कॉपी शॉट डीप पॉइंट दिशा पर, बैक टू बैक तीसरा चौका यहाँ पर आता हुआ, ओमकार ऑन फायर। यहाँ पर बैटिंग परफॉर्मेंस, बैक टू बैक 3 हैट्रिक चौका लगाकर अपने टीम का स्कोर 12 रनों पर पहुंचाता हुआ। अब मैच का सिचुएशन देखिए, मैच थोड़ा सा नजदीक जरूर आता हुआ। यस अब यहां से जीत के लिए 14 गेंदों पर 13 रनों की जरूरत। यस अंपायर बताते हुए थोड़ा सा रनिंग में थोड़ा सा दिक्कत जरूर नजर आते हुए खिलाड़ी। एक बार फिर गेंदबाजी के लिए गेंदबाज। इस बार देखिए इस बार डीप मिड विकेट के ऊपर से यस गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। रेडी रहना है नेक्स्ट मैच के लिए। विलास मूर्ति राणा प्लीज बी रेडी फॉर योर मैच। एक बार फिर यहां पर गेंदबाजी के लिए गेंदबाज। इस बार देखिए यस प्रहार करना चाह रहे थे, डीप पॉइंट दिशा पर खेलने का मन जरूर बनाए रखा था, लेकिन बैटर गेंद का कोई संपर्क होता नजर नहीं आता हुआ। उसी के साथ यस पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पे स्कोर दर्शाता हुआ दिखलाता हुआ 18 रनों पर। क्या जबरदस्त गेयर बदला यहाँ पर ओमकार ने, आते आते पहले ही ओवर से आत्मविश्वास के साथ फायर तूफानी बैटिंग परफॉर्मेंस दिखाते हुए। यस ओमकार के बारे में बात करें तो यस इसी खिलाड़ी के बारे में बात करें तो इस मैदान पर काफी समय इन्होंने बिताए। इसके पहले जो टूर्नामेंट यहाँ पर ऑर्गेनाइज किया गया था यस उसमें मैन ऑफ द सीरीज का खिताब जरूर इस खिलाड़ी ने लिया, वही अनुभव दिखाते नजर आते हुए। अब मैच का सिचुएशन देखिए यस यस 12-7 का मैच आता हुआ। इस बार देखिए यस थोड़ा सा दिशा से भटकते नजर आए खिलाड़ी। यस हम बताते हुए यस एक अतिरिक्त रन वाइड की मदद से जरूर मिलेगा। स्कोर जा पहुंचा है यहां सर 19 रनों पर। चलिए विलास मूर्ति प्लीज आपको आना है टॉस के लिए।
इस बार देखिए यस प्रहार करना चाहते थे, यस अंपायर बताते हुए 22 के मदद से यस अतिरिक्त 1 रन जरूर मिलता हुआ। अब मैच का सिचुएशन देखिए, बची है 11 गेंदे, 11 गेंदों पर 5 रनों की जरूरत। अब बैटिंग देखिए, बैटिंग कौन कर रहा है, 3 जिन्होंने अपने बल्ले से बैक टू बैक 3 चौके और 1 छक्का लगाया। यस देखना होगा किस तरीके से इस मैच को फिनिश करते ओमकार। इस बार देखिए यस बाहर निकलकर खेलने की चाह जरूर रख रहे थे, 1 रन लेने का कॉल जरूर किया। यस अंपायर बताते हुए रनिंग बिटवीन विकेट लाजवाब, 22 की मदद से अतिरिक्त 1 रन जरूर बढ़ता हुआ यहां पर। दस गेंदे 4 रनों की जरूरत। यस 10-4 का ये मैच आता हुआ। इस बार देखिए यस प्रहार करने की चाह जरूर रखा था, डीप स्क्वायर लेग पर खेलने की चाह रख रहे थे। बैट और गेंद का इतना अच्छा संपर्क होता नजर नहीं आता हुआ। गेंद रहेगी डॉट के रूप में। अब मैच में रोमांच अभी भी बचा है। मैच की गेंद के बारे में बात करें तो यस बची है 9 गेंदें, 9 गेंदों पर 4 रनों की जरूरत। इस बार देखिए ऐसा हल्का सा फ्लिक जरूर किया, खिलाड़ी वहां पर मिसफील्ड करते नजर आते हुए। जब तक खिलाड़ी को गेंद को कलेक्ट करेंगे, यस रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब यहां पर देखने मिलती हुई। 2 रन लेने में कामयाब, 2 रन से ज्यादा कुछ नहीं। इस 2 रन की मदद से स्कोर जा पहुंचा है 23 रनों पर। अब यहां से जीत के लिए 8 गेंदें बची हैं, 8 गेंदों पर जीत के लिए 2 रनों की जरूरत। 8-2 का यह मैच आता हुआ। इस बात है कि यस आगे बढ़कर फुटवर्क कर प्रयास करना चाह रहे थे, बड़े शॉट बनाने का मन रखा था, लेकिन गेंद रहेगी केवल 1 रन से संतुष्ट होना होगा, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। इस बात है कि यस फ्लिक जरूर किया, गेंद जाएगी डिक्लेयर जोन में। यस इस मैच को पूरी तरीके से अपने नाम करने वाली टीम यस दीवा कोलीवाड़ा, कांग्रेचुलेशन टीम, जबरदस्त परफॉर्मेंस दिखाती हुई।